Hi students, good morning everybody. In last lecture we start a new topic, program analysis from the CS1 paper. In this last lecture we discuss about the point algorithms. लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर अल्गोरिदम्स कसे राईट करायचे किंवा अजून काय स्टडी केलं तर अल्गोरिदमची डेफिनेशन बघितली. अल्गोरिदम म्हणजे काय तर लॉजिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप्स टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. ज्यावेळेला तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असाइन केला जातो त्यावेळेला तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ज्या तुम्ही लॉजिकल स्टेप्स लिहिता सिक्वेन्शियली त्यालाच काय म्हटलं जातं तर अल्गोरिदम्स म्हटलं जातं. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. याच्यानंतर अजून काय आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हा अल्गोरिदम राईट डाऊन करता त्याला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असल्या पाहिजेत हे सुद्धा आपण काय केलं तर लास्ट लेक्चरला स्टडी केलं. त्याच्यामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत तर जो काही तुम्ही अल्गोरिदम राईट करता तो अल्गोरिदम कसा असला पाहिजे तर इझी अँड सिम्पल लँग्वेजमध्ये तो तुम्हाला काय करता आला पाहिजे रिप्रेझेंट करता आला पाहिजे. म्हणजे बेसिकली त्याच्यासाठी काय केलं जातं तर इंग्लिश लँग्वेजचा यूज केला जातो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आपण पाहिली की त्याच्यातल्या टास्क काय नाही झाल्या पाहिजेत तर रिपीट नाही झाल्या पाहिजेत. एखाद्या जर इनपुटसाठी तुम्हाला एखादी स्टेप्स लिहायचे असेल तर एकाच स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचे ते इनपुट ॲक्सेप्ट करायचे, त्याच्यासाठी रिपिटेशन टास्क तुम्हाला करायची नाही आहे. अजून काय कॅरेक्टरिस्टिक पाहिली की तुमचा अल्गोरिदम कसा असला पाहिजे तर ॲक्युरेट आणि कंप्लीट इट सेल्फ. त्याची प्रत्येक स्टेप कशी असली पाहिजे तर बरोबर असली पाहिजे आणि कंप्लीट इट सेल्फ असली पाहिजे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक इन यूज. तुमचा अल्गोरिदम जो तुम्ही तयार केला आहे तो कम्प्युटरसाठी कसा असला पाहिजे तर युजेबल फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचशा कॅरेक्टरिस्टिक आपण त्याच्या स्टडी केला. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर 1-2-3 एक्झाम्पल्स आपण बघितले की ज्याच्यामध्ये अल्गोरिदम्स कसे राईट केले जातात ते पाहिलं. आता या लेक्चरला सुद्धा आपण काय करणार आहोत तर अजून काही एक्झाम्पल्स अल्गोरिदमशी रिलेटेड बघणार आहोत आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. आता इथं मी एक अजून अल्गोरिदम राईट डाऊन करते. राईट अँड अल्गोरिदम टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. आता इथं मला कोणता अल्गोरिदम राईट डाऊन करायचे तर जो अल्गोरिदम एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करेल असा अल्गोरिदम मला काय करायचा आहे राईट डाऊन करायचा आहे. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला असं प्रोग्राम स्टेटमेंट दिलं जातं त्यावेळेला तुमच्या माइंडमध्ये काय झालं पाहिजे तर पहिल्यांदा त्याच्या रिक्वायरमेंट्स तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे पहिली स्टेप जी आपली आहे प्रोग्राम ॲनालिसिस किंवा प्रॉब्लेम ॲनालिसिस तो तुमच्या माइंडमध्ये सेट झालं पाहिजे की बाबा मला हे स्टेटमेंट दिलेलं आहे, या स्टेटमेंटमधून मला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल हा मला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. म्हणजेच माझा आउटपुट काय असणार आहे तर एरिया हे मला फाइंड आउट करायचं, हे माझं आउटपुट झालं. आता ते आउटपुट मिळवण्यासाठी मला इनपुट काय काय लागणार आहे तर हाईट आणि बेस याच्या व्हॅल्यू मला पाहिजेत तरच मी काय करू शकते एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करू शकते. म्हणजे रिक्वायरमेंटमध्ये काय आलं माझ्या हाईट आणि बेस मला लागणार आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग करावं लागणार आहे म्हणजेच एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला तिथं मला वापरावा लागणार आहे. मग तो फॉर्म्युला कुठला असेल तर एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू बेस. या फॉर्म्युल्यानं मला काय मिळणार आहे तर एरिया कॅल्क्युलेट करून मिळणार आहे आणि तो जो काही मला एरिया मिळेल तुम्ही काय करणार आहे प्रिंट करणार आहे. या माझ्या काय झाल्या तर माझा प्रोग्राम ॲनालिसिस झालं. आता हे प्रोग्राम ॲनालिसिसच मला काय करायचं आहे तर अल्गोरिदमच्या स्वरूपामध्ये मला लिहायचं आहे. त्याच्यासाठी पहिली स्टेप काय येणार आहे माझी तर स्टार्ट. दुसरी स्टेप काय येणार आहे तर मला इनपुट काय काय लागणार आहे तर हाईट आणि बेसच्या व्हॅल्यूज मला इनपुट लागणार आहेत. म्हणून मी दुसऱ्या स्टेपला काय लिहिलं तर इनपुट हाईट अँड बेस. इनपुट काय काय करून घेतलं हाईट आणि बेस इनपुट करून घेतलं. आता तिसऱ्या स्टेपला माझं काय येणार आहे तर कॅल्क्युलेशन येणार आहे. म्हणजेच मला काय करायचं आहे एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग मी एरिया कशामध्ये स्टोअर करणार आहे तर त्याच्यासाठी एरिया नावाचा एक अजून मी व्हेरिएबल वापरला. एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू बेस.
मी फॉर्म्युला काय वापरला, एरिया. 1/2 इनपुट करून घेतलं आहे का नाही, कारण 1/2 काय आहे तर त्या फॉर्म्युलामधलं कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट आहे असं तुम्ही काय करू शकता तर ते यूज करू शकता. म्हणून मी फॉर्म्युला काय लिहिला, एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू बेस. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून एरिया कशामध्ये स्टोअर झालेला आहे, ह्या एरियामध्ये. माझी 4थी स्टेप काय असणार आहे तर प्रिंट एरिया. म्हणजे ह्याच्यामधून जे काही कॅल्क्युलेशन केलं जाईल ते ह्याच्यामध्ये स्टोअर झालेलं आहे आणि ते काय झालेलं आहे आता इथं प्रिंट झालेलं आहे. आणि माझी 5वी स्टेप काय असणार आहे तर स्टॉप. लक्षात आलं. या पद्धतीने मी काय केलं तर ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी काय केला, अल्गोरिदम राईट डाऊन केला. आता हाच अल्गोरिदम मी मॉडिफाय करू शकते. मला जर सांगितलं की एरिया ऑफ सर्कल मला कॅल्क्युलेट करायचं आहे तर याच्यामध्ये मला चेंजेस कुठे करावे लागतील तर इनपुटच्या ठिकाणी मला काय करावं लागेल तर रॅडियस जी आहे ती रॅडियस काय करावी लागेल, मला इनपुट करून घ्यावी लागेल. आणि माझा फॉर्म्युला काय होणार तर पाय इंटू आर स्क्वेअर. आता इथं पायची व्हॅल्यू डायरेक्ट आपण पुटअप करायची आहे, तिथं पाय हे नोटेशन नाही लिहायचे, कारण कम्प्युटरच्या कीबोर्डवर जर आपण पाहिलं तर तिथं कुठंही पायचं नोटेशन नाही आहे. मग तिथं तुम्हाला काय करावं लागणार आहे तर डायरेक्टली तुम्हाला ती 3.70 ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तिथं काय करावी लागणार आहे, पुट करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे तुमचं कॅल्क्युलेशन प्रोसेस होणार आहे. लक्षात आलं की कोणताही जरी तुम्हाला आता एरिया फाइंड आउट करायला सांगितला, म्हणजे रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितला तर रेक्टँगलमध्ये काय येणार आहे तर 2च तुमच्याकडे तिथं सुद्धा पॅरामीटर इनपुट करून घ्यावे लागणार आहेत. त्याच्यानंतर एरियाचा फॉर्म्युला वापरायचा आणि तो एरिया प्रिंट आउट करायचा. या पद्धतीनं काय करू शकता तर तुम्ही अल्गोरिदम्स जे आहेत ते अल्गोरिदम्स राईट करू शकता. हे लेक्चर झाल्यानंतर या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला एक होमवर्क दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ अल्गोरिदम्स काय करायचे आहेत तर तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत. ते कोणकोणते तयार करायचे आहेत ते लास्टला मी तुम्हाला इथं डिस्कस करेन. अजून एक गोष्ट सांगायची राहिली की या चॅप्टरच्या ज्या काही नोट्स असतील त्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये काय केलं जाईल तर सेंड केल्या जातील. लक्षात आलं की कोणत्याही याचा जर अल्गोरिदम राईट डाऊन करायचा असेल तर त्याच्या बेसिक स्टेप्स कोणत्या आहेत. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया की अल्गोरिदमच आपल्याला इथं काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. फक्त थोडंसं काय करायचं आहे तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड इथं तयार होणार आहे. म्हणजे हे जे अल्गोरिदम्स कसे आहेत तर सिक्वेन्शियली आहेत. इथं कुठंही आपण जंपचा यूज केला नाही आहे. पण प्रोग्रामिंग इन द सेन्स ऑफ प्रोग्रामिंग जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळेला आपल्याला अशा कंडिशन्स येतात की त्यावेळेला तुम्हाला ब्रँचिंग करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करायला जायचं आहे. मग ट्रॅव्हलिंग करत असताना तुम्ही सगळ्या गोष्टींचा तिथे विचार केलेला असतो. म्हणजे सपोज तुम्ही जर बसने ट्रॅव्हलिंग करत असाल पण बाय चान्स जर तुमची बस चुकली तर तुमच्याकडे दुसराही तिथं काय पाहिजे, ऑप्शन तयार पाहिजे. म्हणजे मी ॲटोनं ट्रॅव्हलिंग करू शकतो किंवा मी कशाने ट्रॅव्हलिंग करू शकतो तर रेल्वेने ट्रॅव्हलिंग करू शकतो. म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्स तिथं काय पाहिजेत तुमचे रेडी पाहिजेत तरच तुम्ही काय करू शकता, ट्रॅव्हलिंग करू शकता. इथं सुद्धा ज्याला तुम्ही प्रोग्रामिंग करता त्याला बऱ्याच वेळेला काय होतं तर तुमची कंडिशन तिथं तुम्हाला सॅटिस्फाय करावी लागते किंवा असा एक पॉईंट असतो की तिथं तुम्हाला ब्रँचिंग करावं लागतं. मग त्या ठिकाणी तुमचा अल्गोरिदम काय होतो थोडासा चेंज होतो आणि तिथं काय केलं जातं तर जंप केला जातो. म्हणजे कंडिशन जर बरोबर असेल तर कुठं जंप करायचा आणि कंडिशन जर चुकीची इव्हॅल्युएट होत असेल तर कुठं जंप करायचा. त्याच्याशी रिलेटेड अल्गोरिदम आपण इथं बघूयात. आता पहिल्यांदा मी सांगते की कंडिशन म्हणजे काय असते. कंडिशन म्हणजे काय तर एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला तिथं इव्हॅल्युएट करायचं असते आणि त्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनचा रिझल्ट फाइंड आउट करायचा. तो रिझल्ट कसा असला पाहिजे, एकतर ट्रू असला पाहिजे किंवा फॉल्स असला पाहिजे. म्हणजे तिथं व्हॅल्यू कोणती येते त्याच्याशी मॅटर नाही आहे, फक्त ते मॅथमॅटिकल इक्वेशन जे आहे ते ट्रू इव्हॅल्युएट होते का बाबा. तर जर ते ट्रू इव्हॅल्युएट झालं तर ती कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. जर ते मॅथमॅटिकल इक्वेशन फॉल्स इव्हॅल्युएट झालं तर मात्र तुमची कंडिशन काय झाली तर फॉल्स झाली किंवा अनसॅटिस्फाय झाली. मग जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर कुठं जायचं आहे तुम्हाला आणि जर तुमची कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर कुठं जंप मारायचे याच्याशी रिलेटेड आपण काय करूया, अल्गोरिदम बघूया. एक सिंपल अल्गोरिदम आपण पहिल्यांदा बघूया.
आता इथे एक मी स्टेटमेंट केलेलं आहे, राईट अँड अल्गोरिदम टू फाइंड वेदर द गिवन नंबर इज ऑड ऑर इवन. आता मला काय करायचं आहे, तर असा अल्गोरिदम लिहायचा आहे की जो अल्गोरिदम काय फाइंड आउट करणार आहे, तर दिलेला नंबर जो तुमचा आहे तो इवन आहे किंवा ऑड आहे हे फाइंड आउट करणार आहे. नंबर कुठला आहे हे सांगितलं आहे का नाही आहे. युजर कुठलाही नंबर देऊ शकतो. त्याला वाटलं की 0 द्यावं, त्याला वाटलं 2 द्यावं, त्याला वाटलं 3 द्यावं. कुठलाही नंबर जरी त्याने इनपुट केला तरी तुमचा अल्गोरिदम काय आला पाहिजे, तिथं बरोबर त्याने ॲन्सर दाखवलं पाहिजे. म्हणजे फक्त इवन येण्यासाठी मला अल्गोरिदम लिहायचा नाही आहे किंवा तो नंबर ऑड आहे हे प्रेझेंट करण्यासाठी मला अल्गोरिदम लिहायचं नाही आहे. अल्गोरिदम माझ्या दोन्ही कंडिशन्स काय केल्या पाहिजे, तिथं सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. म्हणजे युजरनं कोणतंही जरी इनपुट दिलं तरी माझ्या अल्गोरिदमनं आउटपुट त्याच्याशी रिलेटेड तिथं घेणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑड नंबर आणि इवन नंबर कसे ओळखायचे, बरोबर आहे. आतापर्यंत आपण हे मॅथ्समध्ये खूप शिकलो. मग ऑड आणि इवन नंबर कसे ओळखायचे, तर ज्या नंबरला 2ने पूर्णपणे भाग जातो आणि ज्याची बाकी 0 उरते असे नंबर्स काय असतात, तर इवन असतात, बरोबर. ज्याचा रिमाइंडर 0 येतो. कारण जर सपोज मी 25ला 2नं डिवाइड केलं तर 25ला 2नं डिवाइड केल्यानंतर त्याला भाग जातोय, बरोबर आहे. पण त्याची जी बाकी उरते किंवा रिमाइंडंट उरतो तो 0 उरतो का, नाही उरत. मग तो किती उरतो, तर 1 उरतो. मग ज्या नंबरला डिवाइड केल्यानंतर त्याचा रिमाइंडंट 1 उरतो असे नंबर काय असतात, तर ऑड असतात. आणि ज्या नंबरला 2नं डिवाइड केल्यानंतर त्याची बाकी 0 येते म्हणजे त्याचा रिमाइंडंट 0 येतो अशा नंबर काय असतात, तर इवन असतात. मग तेच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्रोग्रॅमिंगच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. आता ते बघा कसं आपण रिप्रेझेंट करूया. आपली पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप अशीच राहणार आहे, बरोबर. स्टार्ट. आता इथं तुम्हाला सांगितलं आहे की नंबर एकच इनपुट करायचा आहे, नंबर 2 इनपुट करून घ्यायचे नाही आहेत, एकच नंबर इनपुट करून घ्यायचा आहे आणि तोच नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे की इवन आहे किंवा ऑड आहे. म्हणजे एखादा काय करेल तर एक ऑड नंबर घेईल आणि एक इवन नंबर घेईल, तसं करायचं नाही आहे. नंबर फक्त एकच तुम्हाला इनपुट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला ठरवायचं आहे की तो इवन आहे का ऑड आहे. पहिल्यांदा मी काय केलं तर स्टार्ट केलं. माझी दुसरी स्टेप काय असणार आहे, इनपुट नंबर A1. मी त्या नंबरला काय नाव दिलं, तर A1 हे नंबरला नाव दिलं. आता मला काय चेक करावं लागणार आहे, तर त्या नंबरला 2ने पूर्णपणे भाग जातोय की नाही हे मला काय करावं लागणार आहे, तिथं चेक करावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी मला कंडिशन लिहावी लागणार आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला अशा कंडिशन्स लिहाव्या लागतील त्यावेळेला इफचा यूज केला जातो. इफ A1 mod by 2 equal to 0, then go to step 4. Otherwise go to step 5. आता इथं ह्या अल्गोरिदममध्ये ज्या वेळेला तुम्ही इफ स्टेटमेंटचा यूज करता त्यावेळेला मात्र तुमच्या अल्गोरिदममध्ये काय होते, तर नॉर्मलीपेक्षा एक स्टेप एक्स्ट्रा ॲड होते. आता मी दुसऱ्या स्टेपला काय करून घेतलं आहे बघा, की मी एक नंबर इनपुट करून घेतलेला आहे. तो नंबर कुठला आहे मला माहिती आहे का नाही आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही आहे. पण कुठलाही नंबर असेल तरी तो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ऑड आहे किंवा इवन आहे हे फाइंड आउट करायचं आहे. मग मी तर कंडिशन कशी लिहिली बघा, त्याच्यासाठी इफ हा वर्ड वापरला जातो. इफ A mod by 2 हे तर काय साईन वापरलं आहे, तर ह्या पर्सेंटेज जे साईन आहे त्या पर्सेंटेज साईनला काय म्हटलं जातं, तर मॉड म्हटलं जातं. आता इथं आपल्याला भागाकार बघायचा आहे का, नाही. आपल्याला काय बघायचं आहे, तर त्याची जी काही रिमाइंडर येतोय तो रिमाइंडर चेक करायचा आहे. मग हे साईन कधी वापरलं जातं, तर ज्या वेळेला एखादं डिव्हिजन तुम्ही करता त्याला त्याचा रिमाइंडंट ज्याला तुम्हाला चेक करायचा असतो त्याला हे साईन वापरलं जातं. A1 mod by 2 जर त्या नंबरला 2ने भाग गेला आणि इज इक्वल टू 0 म्हणजे हे कशावरती आहे, तर रिमाइंडंट जर त्याचा 0 आला देन गो टू स्टेप 4. जर त्या नंबरला पूर्णपणे भाग गेला आणि जर त्याचा रिमाइंडंट 0 आला तर स्टेप 4ला जा. मग स्टेप 4ला झाल्यानंतर तिथं काय प्रिंट होणार आहे, प्रिंट द गिवन नंबर इज इवन, बरोबर.
जर त्या नंबरला 2ने पूर्ण भाग गेला आणि त्याची बाकी जर शून्य उरली तर तू काय कर, 4 स्टेपला जा. म्हणजे 4 स्टेपला तुमचं काय आउटपुट पाहिजे, तर तो नंबर इवन आहे. अदरवाईज गो टू स्टेप 5. म्हणजे जर ही तुमची कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर कुठं जा, स्टेप 5ला. मग स्टेप 5ला काय आउटपुट असणार आहे तुमचं, प्रिंट द गिवन नंबर ऑड. आणि स्टेप 6 काय येणार आहे, स्टॉप. लक्षात आलं तुमच्या की इथं इफमध्ये काय केले तर एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिलेलं आहे आणि जर ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशनचा रिझल्ट ट्रू आला तर काय असणार आहे, तो नंबर इवन असणार आहे. पण जर ते मॅथमॅटिकल इक्वेशनचा रिझल्ट फॉल्स आला तर तो नंबर कसा असणार आहे, ऑड असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मी इथं घेतला A1ची जर व्हॅल्यू घेतली मी 10, लक्षात घ्या A1ची जर व्हॅल्यू माझ्याकडे 10 असेल तर 10ला 2ने भागल्यानंतर डिवाइड केल्यानंतर त्याची रिमाइंडंट काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे देन गो टू स्टेप 4. म्हणजेच ही कंडिशन कशी इव्हॅल्युएट झाली तर ट्रू इव्हॅल्युएट झाली, कारण त्याचा रिमाइंडंट काय आलेला आहे, 0 आलेला आहे. म्हणून ही कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट झाली, म्हणून तो काय आला आहे, स्टेप 4ला आला आहे. मग स्टेप 4ला आल्यानंतर 5 एक्झिक्यूट होणार आहे का, नाही होणार. 5 कधी एक्झिक्यूट होणार आहे सांगितले, तर जर हा रिमाइंडंट जर 0 आला नाही तर म्हणजेच अदरवाईज गो टू स्टेप 5. जर रिमाइंडंट 0 आला तर फक्त 4th स्टेप एक्झिक्यूट केली जाईल आणि जर रिमाइंडंट जर 1 येत असेल तर तुमची 4th स्टेप स्किप केली जाईल आणि स्टेप कुठली एक्झिक्यूट होणार आहे, तर 5 नंबरची स्टेप एक्झिक्यूट होणार आहे आणि लास्टला काय आहे तर तुमचं 6 आहे. लक्षात आलं की हा अल्गोरिदम कसा राईट डाऊन केलेला आहे. पहिल्यांदा एक नंबर घेतला, तो नंबर कुठला आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. मग त्याच्यासाठी एक मॅथमॅटिकल इक्वेशन घेतलं. इफ a mod by 2 इक्वल टू जर 0 असेल तर देन गो टू स्टेप 4. मग स्टेप 4ला काय लिहिलेलं आहे तर प्रिंट द गिवन नंबर इज इवन. आणि जर त्या नंबरला 2ने पूर्ण भाग गेला नाही तर अदरवाईज गो टू स्टेप 5. मग 5ला काय लिहिलेलं आहे, प्रिंट द गिवन नंबर इज ऑड. आणि लास्टला तुमचा अल्गोरिदम काय होते, स्टॉप होते. याच पद्धतीने तुम्ही मल्टिपल टाईप्सचे अल्गोरिदम काय करू शकता, इफमध्ये रिप्रेझेंट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की राईट अँड अल्गोरिदम टू चेक व्हेदर द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. व्हेदर द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. आता इथं अल्गोरिदममध्ये थोडासा चेंज करावा लागणार आहे तुम्हाला की चेक करा की दिलेला नंबर हा 4ने डिव्हिजिबल बाय आहे का. आता 4ने डिव्हिजिबल बाय कधी असू शकतो, तर ज्यावेळेला त्याचा रिमाइंडंट 0 येणार आहे त्यावेळेला तो काय असणार आहे, डिव्हिजिबल बाय 4 असणार आहे. मग आपल्याला इथपर्यंत सेम तसंच येणार आहे. पहिल्यांदा स्टार्ट होणार आहे, नंतर इनपुट नंबर करून घ्यावा लागणार आहे. चेंज कुठं होणार आहे, तर इथं 2च्या जागी आपल्याला काय करावं लागणार आहे, फक्त 4 करावं लागणार आहे. इफ A1 mod by 4 इक्वल टू 0 देन गो टू स्टेप 4. अदरवाईज गो टू स्टेप 5. आता इथं प्रिंटमध्ये आपले काय होणार आहेत, तर स्टेटमेंट चेंज होणार आहेत. आता आपल्याला इथं काय करायला सांगितले, तर जो काही नंबर आहे तो डिव्हिजिबल बाय 4 आहे का नाही ते चेक करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण इथं काय लिहिणार, प्रिंट द गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 4. लक्षात आलं का, कारण जर त्या नंबरला 4ने पूर्णपणे भाग गेला आणि जर त्याची बाकी शून्य उरली तर देन गो टू स्टेप 4. मग 4ला तुमचं आउटपुट काय येणार आहे, तर गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. अदरवाईज गो टू स्टेप 5. मग 5ला तुमचं काय आउटपुट असणार आहे, प्रिंट द गिवन नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. मग 5व्या स्टेपला आउटपुट काय येणार आहे, तर तुमचा नंबर हा 4ने डिव्हिजिबल नाही आहे. म्हणजे ह्या दोन्हीपैकी तुमचं एकच स्टेटमेंट काय होणार आहे, तिथं एक्झिक्यूट केलं जाणार आहे किंवा प्रिंट केलं जाणार आहे. दोन्ही स्टेटमेंट तुमचे प्रिंट होणार नाही आहेत, कारण एकतर तो नंबर 4ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असणार आहे किंवा 4ने कम्प्लिटली डिव्हिजिबल नसणार आहे. जर तो नंबर दिलेला नंबर जर 4ने पूर्णपणे डिव्हिजिबल असेल तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जाईल आणि जर दिलेला नंबर हा 4ने डिव्हिजिबल बाय नसेल तर त्या केसमध्ये काय केलं जाईल, हे 5th नंबरचं स्टेटमेंट प्रिंट केलं जाईल आणि लास्टला काय आहे तर स्टॉप आहे.
या पद्धतीनं तुम्ही काय अजून फाइंड आउट करू शकता, तर जो काही गिवन नंबर दिलेला आहे तो डिव्हिजिबल 5 आहे का, डिव्हिजिबल बाय 7 आहे का, या पद्धतीनं अल्गोरिदम राईट डाऊन करू शकता. अजून काय करू शकता, तर दिलेलं जे काही इयर आहे ते इयर लीप इयर आहे का नाही हे सुद्धा काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. लीप इयर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की लीप इयर कसं फाइंड आउट केलं जातं, तर जर ते इयर मॉड बाय 4 इक्वल टू जर 0 असेल तर ते इयर कसं असतं, तुमचं लीप इयर असतं. मग तिथं इयरची तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता. म्हणजे मी हा डिव्हिजिबल बाय 4 हा जो प्रोग्राम लिहिलेला आहे हाच प्रोग्राम तुम्ही कशासाठी मॉडिफाय करू शकता, तर गिवन इयर इज लीप इयर ऑर नॉट लीप इयर, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, मॉडिफाय करू शकता. अजून या पद्धतीनं आपण काय फाइंड आउट करू शकतो, तर स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटेस्ट नंबर. जर सपोज तुमच्याकडे 2 नंबर दिलेले आहेत आणि त्या 2 नंबरमधला तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचे किंवा त्या 2 नंबरमधला ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा काय करू शकतो आपण, अल्गोरिदम राईट डाऊन करू शकतो. म्हणजे एकदा का तुम्हाला परफेक्ट समजलं की अल्गोरिदम कसा लिहायचा आहे, तर अल्गोरिदम लिहिणं जास्त डिफिकल्ट नाही आहे. त्याच्यासाठी तुमचं काय झालं पाहिजे, तर लॉजिक इम्प्लिमेंट झालं पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर अल्गोरिदम्स राईट करणं खूप इझी आहे. लक्षात आलं तुमच्या की अल्गोरिदम्स आपण कसे राईट डाऊन केले जाते. अजून अल्गोरिदम्स आपण काय करूया बघूया कधी, तर ज्यावेळेला आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत फ्लो चार्ट, त्याच्याशी रिलेटेड परत अजून अल्गोरिदम्स आपण राईट डाऊन करूया आणि फ्लो चार्ट कसे ड्रॉ करायचे हे सुद्धा बघूया. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया फ्लो चार्ट. आता इकडे लक्ष द्या.
नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत तो आहे फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट म्हणजे काय लक्षात घ्या की अल्गोरिदम्स कसे राईट डाऊन करायचे ते पाहिलं. अल्गोरिदम्समध्ये काय केलं जातं तर जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या काय केल्या जातात तर सिक्वेन्शियल लिहिल्या जातात आणि त्याच्यासाठी आपण काय करतो तर सिम्पल इंग्लिश लँग्वेजचा यूज करतो. हे झालं अल्गोरिदम. आता फ्लो चार्ट म्हणजे काय बघा, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्गोरिदम. इथं जे काही अल्गोरिदम आपण लिहिलेले आहेत त्या अल्गोरिदमचं कशा फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करायचं तर पिक्चरच्या स्वरूपामध्ये ते काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर डायग्रॅमॅटिकल फॉर्मॅटमध्ये तुमचं काय करायचं आहे अल्गोरिदम कन्वर्ट करायचं आहे. त्याला काय म्हटलं जातं तर फ्लो चार्ट. फ्लो म्हणजे लक्षात आलं की स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीनं ॲरो दाखवला जाईल त्या पद्धतीनं काय करणार आहे तो अल्गोरिदम फ्लो होणार आहे. अल्गोरिदम राईट करताना आपण काय करतो तर नंबरचा यूज करतो. 1 2 3 4 5 या पद्धतीनं काय करतो स्टेप्स यूज करतो. आता इथं एका स्टेपपासून दुसऱ्या स्टेपकडे जाण्यासाठी इथं काय केला जाईल तर फ्लो दाखवलेला आहे. मग तो फ्लो कशाच्या आधारे दाखवला जातो तर ॲरोच्या आधारे काय केला जातो तो फ्लो दाखवला जातो. लक्षात आलं. फ्लो चार्टची सिंपल डेफिनेशन काय तर पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन अल्गोरिदम. जे अल्गोरिदम तुम्ही राईट केलेले आहेत त्याचंच काय करायचं आहे तुम्हाला पिक्चरच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंटेशन करायचं आहे आणि त्या पिक्चरच्या स्वरूपाच्या रिप्रेझेंटेशनला काय म्हटलं जातं तर फ्लो चार्ट. आता हे पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं जातं तर मिनिंगफुल सिम्बॉल्सचा यूज केला जातो. म्हणजे तुम्हाला वाटतंय म्हणून ते सिम्बॉल्स त्याच्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत. त्याच्यासाठी सिम्बॉल्स कुठले कुठले आहेत हे ऑलरेडी काय केलेले आहेत डिफाईन केलेले आहेत. कुठला सिम्बॉल कशासाठी वापरायचा. कारण आपण जर अल्गोरिदम व्यवस्थित तुम्ही बघितलं असेल तर काही गोष्टी तुमच्या तिथं लक्षात आल्या असतील की पहिली स्टेप काय असते स्टार्ट असते, लास्टची स्टेप काय असते तर स्टॉप असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय असतं तर इनपुट तुम्ही करून घेता, अजून काय असतं तर प्रोसेसिंग करता, अजून काय असतं तर एखादी इफमध्ये कंडिशन असते आणि लास्टला काय असतं तर त्याचं आउटपुट असतं. कुठलाही अल्गोरिदम जरी पाहिला तरी या एवढ्याच त्याच्यामध्ये काय केलं जातं तर वर्ड यूज केले जातात किंवा एवढ्याच स्टेप्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. मग त्याच्यासाठीच इथं काय केलं तर मिनिंगफुल सिम्बॉल्सचा यूज केलेला आहे आणि तुमचा अल्गोरिदम जो आहे तो पिक्चरच्या स्वरूपामध्ये इथं काय केला जातो तर मॉडिफाय केला जातो. आता ते करत असताना बघा कोणकोणते सिम्बॉल्स वापरले जातात. पहिला जो सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलला काय म्हटलं जातं तर टर्मिनल सिम्बॉल. हा टर्मिनल सिम्बॉल कुणासाठी वापरला जातो तर आपली जी पहिली स्टार्ट आणि शेवटची स्टॉप जी स्टेप आहे त्या स्टेपसाठी काय केला जातो तर या पद्धतीनं तुम्हाला काय केला जातो सिम्बॉल यूज केला जातो की राऊंडेड एक तुमचा जो आपण स्क्वेअर म्हणतो किंवा रेक्टँगल म्हणतो त्या रेक्टँगलचे कॉर्नर्स काय केले तर इथं राऊंडेड केलेले आहेत. तो जो शेप काही वापरला जातो राऊंडेड कॉर्नर रेक्टँगलसुद्धा आपण याला म्हणू शकतो. तो शेप कशासाठी वापरला जातो तर स्टार्ट आणि स्टॉप. आता अल्गोरिदममध्ये 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 नंबरिंगनं तुम्ही लिहिता पण इथं लिहिताना काय करायचं तर स्टार्टसाठी हा सिम्बॉल वापरायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचे तर स्टार्ट लिहायचे. आता ज्याला तुम्ही फ्लो चार्ट यूज करता त्याला त्याच्या आतमध्ये जे नोटेशन्स लिहिलं जातं ते शक्यतो काय करायचं आहे तर इन कॅपिटल वर्ड्स तुम्हाला ते लिहायचं आहे. कारण जरी तुम्ही स्मॉल लेटरमध्ये लिहिलं तरी तिथं फरक काही नाही पडते पण बेसिक जे आहे किंवा त्याचं स्टँडर्ड जर आपण विचारात घेतलं तर ते कसं लिहावं लागतं तुम्हाला कॅपिटल फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं. आता पहिली स्टेप तरी अल्गोरिदमची तुमच्या लक्षात आली की पहिला सिम्बॉल काय येणार आहे इथं स्टार्ट. इकडं स्टार्ट म्हटलं अल्गोरिदममध्ये की इकडं फ्लो चार्टमध्ये ते रिप्रेझेंट करण्यासाठी हा स्टार्टचा सिम्बॉल येणार आहे. त्याच्यानंतर अल्गोरिदममधली आपली दुसरी स्टेप काय असते तर इनपुट करून घेतो आपण बरोबर आहे. इनपुट ए, इनपुट बी, इनपुट सी या पद्धतीने आपण काय करतो तर नंबर इनपुट्स करून घेतो. मग तेच काय केलेलं आहे तर इनपुट आणि आउटपुट दोघांच्यासाठी इथं सिम्बॉल एकच ठेवलेला आहे. तो आहे हा पॅरलोग्राम जो आहे तो पॅरलोग्राम काय केलेला आहे इथं इनपुट आउटपुट असेल किंवा तुम्ही टेक म्हणत असाल किंवा प्रिंट म्हणत असाल ह्या सगळ्यांसाठी काय केला जातो तर हा सिम्बॉल वापरला जातो. मग याच्यामध्ये तुम्ही काय इनपुट करून घेणार आहात ते इथं लिहायचं. इनपुट ए असेल तर इनपुट ए, इनपुट बी असेल तर इनपुट बी. जे काही तुम्ही एका स्टेपमध्ये इनपुट करून घेणार असाल ते सगळं काय होणार आहे याच्यामध्ये येणार आहे. नेक्स्ट पार्ट आपला येतो तो प्रोसेसिंगचा की जिथं आपण काय करतो तर मॅथमॅटिकल फॉर्म्युलाचा यूज करतो. इथं मॅथमॅटिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट करण्यासाठी काय केलेलं आहे तर हा जो बॉक्स आहे रेक्टँगल बॉक्स
हा रेक्टँगल बॉक्स कशासाठी यूज केला जातो तर तो काय दाखवतो की इथं काय झालेली आहे, प्रोसेस झालेली आहे आणि जो तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्म्युला वापरणार आहात तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय केला जातो, इथं पुट केला जातो. त्याच्यानंतर अजून आपण मगाशी एक अल्गोरिदम पाहिला की ज्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट केलं होतं तर दिलेला जो नंबर आहे तो ऑड आहे किंवा इवन आहे हे फाइंड आउट केलं होतं. त्याच्यासाठी आपण काय केलं तर एक इफचा यूज केला. इफ स्टेटमेंटमध्ये जर त्या नंबरला डिव्हिजिबल बाय 2 केलं आणि जर तुमचा मॉड इज इक्वल टू 0 येत असेल तर तो नंबर इवन असणार आहे. मग इथं काय केलं तर तुम्हाला ब्रँचिंग करावं लागते. जर डिव्हिजिबल बाय 2 असेल तर कुठं जायचं आहे आणि जर डिव्हिजिबल बाय 2 नसेल तर कुठं जायचं आहे. मग हे दाखवण्यासाठी काय केला जातो तर हा डिसिजन बॉक्सचा यूज केला जातो. याला डायमंड बॉक्ससुद्धा म्हणतात. मग ह्या डायमंड बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर इफमध्ये जी आपण कंडिशन लिहिली होती ती कंडिशन इथं लिहायची आहे आणि याला काय केलं जातं तर 2 ब्रँचिंग दिलं जातं, या स्टेजला एक आणि या स्टेजला एक. जर डिव्हिजिबल बाय 2 असेल तर एस असेल तर तो या साईडने जा आणि जर डिव्हिजिबल बाय 2 नसेल तर काय येणार आहे तुमचं नो येणार आहे. त्यावेळेला तुमचं ब्रँचिंग काय केलं जाईल या साईडला घेतलं जाईल. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला डिसिजन घ्यायची गरज असते किंवा एखादी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करायची गरज असते त्यावेळेला काय करावं लागतं तुम्हाला या पद्धतीचा डिसिजन बॉक्स वापरावा लागतो. नेक्स्ट सिम्बॉल आहे ॲरो. ॲरो कशासाठी यूज केले जातात तर जे हे काही बॉक्सेस आहेत हे बॉक्सेस एकमेकांना कनेक्ट केले पाहिजेत. ज्या पद्धतीनं आपण अल्गोरिदम लिहितो त्याला त्या अल्गोरिदममध्ये आपण काय करतो तर नंबरिंग करतो. त्यामुळे पहिला नंबर झाला की दुसरा नंबर एक्झिक्यूट केला जातो की तिसरा. ज्या पद्धतीनं तुम्ही नंबरिंग केलेलं आहे तिथं सिक्वेन्स महत्त्वाचा आहे आणि इथं काय महत्त्वाचं आहे तर ॲरोने तुमचं काय केली जाते ही डायग्राम पूर्णपणे एकमेकांना कनेक्ट केली जाते. म्हणजे स्टार्टपासून मला कुठे जायचं आहे तर इनपुटकडे जायचं आहे. मग त्याच्यासाठी काय केला जातो तर इथं ॲरोचा यूज केला जातो आणि तुमचं काय केलं जातं पूर्ण तुमची डायग्राम काय केली जाते एकमेकांना कनेक्ट केली जाते. आणि लास्ट सिम्बॉल जो आहे तो आहे कनेक्टरचा. हा कनेक्टरचा सिम्बॉल कधी यूज केला जातो जर तुमच्या अल्गोरिदमची लेंथ खूप जास्त होत असेल, म्हणजे एखादा कॉम्प्लिकेटेड तुम्हाला प्रोग्राम दिलेला आहे आणि त्याचा अल्गोरिदम खूप मोठा होत असेल आणि जर तुमच्या त्या पेजवरती तो बसत नसेल तर नेक्स्ट पेजला जाण्यासाठी काय केलं जातं तर असे कनेक्टर वापरले जातात की जेणेकरून तुमचा अल्गोरिदम काय केला जातो नेक्स्ट पेजला ट्रान्सफर केला जातो. लक्षात आलं तुमच्या की फ्लोचार्ट म्हणजे काय तर पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्गोरिदम. जे काही आपण अल्गोरिदम लिहिलेले आहेत त्या अल्गोरिदमचंच काय केलं जातं इथं पिक्चरच्या स्वरूपामध्ये प्रेझेंटेशन तयार केलं जातं आणि त्याला काय म्हटलं आहे आपण फ्लोचार्ट म्हटलेलं आहे. मग फ्लोचार्ट ज्यावेळेला तुम्ही ड्रॉ करता त्यावेळेला तिथं काय केले जातात तर मिनिंगफुल सिम्बॉल्सच यूज केला जातो. हे जे सिम्बॉल्स मी इथं ड्रॉ केलेले आहेत तेवढेच सिम्बॉल्स वापरून काय केले जातात ते फ्लोचार्ट ड्रॉ केले जातात. याच्या व्यतिरिक्त कुणाला जर वेगळा सिम्बॉल वापरायचा असेल तर तो इथं वापरायला तुम्हाला अलाउ नाही आहे, कारण हे जे सिम्बॉल्स आहेत किंवा याचं मिनिंग आहे ते ऑलरेडी काय केलेलं आहे डिफाईन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हेच सिम्बॉल वापरून काय करावं लागतं फ्लोचार्ट ड्रॉ करावा लागतो. लक्षात आलं 6 सिम्बॉल्स कुठले आहेत. पहिला सिम्बॉल आहे टर्मिनल सिम्बॉल. तो कधी वापरायचा तर स्टार्ट आणि स्टॉप दाखवण्यासाठी ह्या सिम्बॉलचा यूज केला जातो. दुसरा आहे इनपुट आउटपुट. जे काही तुम्हाला इनपुट करायचं असेल त्या इनपुटसाठी या पद्धतीनं पॅराग्राम वापरायचा आहे आणि आउटपुटसाठी सुद्धा तोच सिम्बॉल वापरायचा आहे. जर एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं असेल किंवा फॉर्म्युला वापरायचा असेल तर तुम्हाला हा रेक्टँगल बॉक्स वापरायचा आहे. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग करायचं असेल म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला इफची कंडिशन इव्हॅल्युएट करायची असेल त्यावेळेला ती इफची कंडिशन काय केली जाते ह्या डायमंड बॉक्समध्ये प्लेस केली जाते आणि त्याला 2 काय केले जातात तर ब्रँचिंग दिले जातात. एक ब्रँचिंग कंडिशन इव्हॅल्युएट ट्रूसाठी असते आणि दुसरं ब्रँचिंग कंडिशन इव्हॅल्युएट फॉल्ससाठी दिलं जातं. आणि 5वा जो आहे तो आहे ॲरो की तो काय करतो तर हे जे काही सिम्बॉल्स आहेत हे सिम्बॉल्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी या ॲरोचा यूज केला जातो. आणि 6वा डायग्राम जी आहे ती आहे कनेक्टरची, जी कशासाठी वापरली जाते जर तुमच्या अल्गोरिदम किंवा तुमच्या फ्लोचार्टची जर लेंथ जास्त होत असेल आणि तुमचा फ्लोचार्ट जर नेक्स्ट पेजला कंटिन्यू करायचा असेल तर त्याच्यासाठी या सिम्बॉल्सचा काय केला जातो यूज केला जातो. या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर फ्लोचार्टशी रिलेटेड एक्झाम्पल्स आणि त्याच्याशी रिलेटेड अल्गोरिदम्स जे आहेत हे आपण कधी बघणार आहोत तर नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. Thank you. Have a nice day.